घडता कामा नये जे चालू आहे लक्षात घ्या. ज्या वेळा तुमची इच्छाशक्ती इतकी प्रबळ असते की त्या ठिकाणी तुमचं लग्न ज्या मुलाशी किंवा मुलीशी होणार आहे त्या मुलीच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचे विकृत विचार येणारच नाहीत. आपल्याला जर समाज चांगला निर्माण करायचा असेल तर या गोष्टी केल्या पाहिजेत. तसंच ज्या मुलींना ज्या भगिनींना संतती नाही आहे त्यांनी श्रीकृष्णाकडे जाऊन ही प्रार्थना म्हटलं ना ती फक्त अशा पद्धतीने करायची. श्रीकृष्ण शरणम मम, हे श्रीकृष्ण देवता मी तुम्हाला शरण आलेलो, मला संतती होण्यामधील सर्व अडचणी दूर करून मला निरोगी दीर्घायुषी कर्तबगार सुस्वरूप अत्यंत हुशार अत्यंत बुद्धिमान अत्यंत नशीबवान अशी कुलदीपक पुत्र संतती प्राप्त होईल. मुलगी झाली तर आपल्याला नको आहे असं नाही, मागताना आपण कुलदीपक पुत्र संतती प्राप्त होऊ दे. हे ज्या वेळेला ती मुलगी तिच्या श्वासामध्ये हा मंत्र चालू राहतो त्या ठिकाणी तिचं जे केमिकल रिॲक्शन आणि स्त्रीबीज याची जे काही हे आहे ना त्याची अशी काही कॉम्बिनेशन होतं की ज्या वेळेला ते पतिपत्नी म्हणून एकत्र येतात त्यावेळेला स्त्रीकडून 23 गुणक आणि पुरुषाकडून 23 गुणक जे असतात ते बेस्ट ऑफ द बेस्ट गुणक त्या मुलीच्या नशिबामध्ये तिनं जे आपल्या शरीराची जी डेव्हलपमेंट केलेली असते नर्चरिंग म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. माता सगळ्यांच्या माऊली जिजामाता माऊली तिला स्वराज्याची निर्माण करणारा मुलाची निर्मिती करायची होती, जन्म द्यायचा होता, म्हणून तिनं जे मनात आणलं ते ती शिवाजी महाराजांनी पूर्ण करून दाखवलं. तर त्यामुळं ज्या माझ्या भगिनींना संततीच्या संदर्भात काही त्रास असेल तर त्या ठिकाणी या गोष्टीचा प्रार्थना जी आहे ती प्रार्थना करत राहा. दुसरी एक गोष्ट, ज्यांना आर्थिक विवंचना आहेत ज्यांना आर्थिक विवंचना आहे त्यांनी एकदा तरी कोल्हापूरला, मी आता रिटायरच आहे, कोल्हापूरला केव्हाही रविवार सोडून, शनिवार रविवार ना इतकी गर्दी असते ना काय, तर त्या ठिकाणी कोल्हापूरला या. कोल्हापूरमध्ये 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. एक, कोल्हापूरपासून 5 किलोमीटरवरती प्रयाग तीर्थस्नान आहे. प्रयाग तीर्थस्नान संपूर्ण भारतामध्ये जिथं सरस्वती नदीचा लुप्त होणं ती झालेलं आहे ती कोल्हापूरपासून 5 किलोमीटरवरती प्रयाग तीर्थस्नान आहे. ज्यावेळी तुम्ही त्या अंगावरती पाणी मारून घेता, मानस स्नान म्हणतो, त्या क्षणापासून तुम्हाला पूर्ण देवप्रयागची जी नदी आहे त्या ठिकाणी आपलं पुण्य पूर्णपणे म्हणजे पाप जे आहे ते धुतलं जातं असं म्हटलं जातं ना, त्याची प्रचिती तुम्हाला कोल्हापूरमध्ये येते. प्रयाग म्हणजे आत्ताचं जे इलाहाबाद प्रयागराज आहे त्याच्यानंतर किंवा त्याच्यापेक्षाही बरोबर तोडीचं जे आहे ते इथं कोल्हापूरमध्ये. लोकांनी हजारो लाखो रुपये देऊन आहे ना काय विमानानं गेली तिकडे गेली, तिथलं जे वातावरण तुम्ही बघितलं असेल, आता तो काय आपला संबंध नाही आहे लक्षात घ्या. पण या ठिकाणी मी माझ्या भक्तांना जिथे घेऊन गेलो त्यांना मात्र आहे ना 4-5व्या दिवशी त्याचे चांगले अनुभव आले. त्यानंतर कोल्हापूरमध्ये शिवाजी महाराजांच्या घराण्यातली, शाहू महाराजांच्या घराण्यातली जे मूळ देवी जी आहे ते तुळजाभवानी देवी, महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर तुळजाभवानी मंडप आहे, भवानी मंडप. तिथल्या त्या देवीला कोणत्याही वेळेला तुम्ही गेलात, नमस्कार केलात काय, तर त्या ठिकाणी तुमच्या आर्थिक विवंचना दूर व्हायला मदत होते. त्यानंतर तिथून एक 7 किलोमीटरवरती राधानगरी गारगोटी रोड, कोल्हापूर ते गारगोटी रोडवर कात्यायनी देवीचं मंदिर आहे. कात्यायनी देवीचं मंदिर, कात्यायनी देवी वरदायिनी देवी आहे. जेव्हा रक्तबीज हा जो असुर होता त्याच्या प्रत्येक रक्ताच्या बिंदूमधून असुर निर्माण व्हायचे, त्यावेळेला भैरवनाथ, काळभैरव हे कात्यायनी देवीला शरण गेले. त्यानंतर देवीनं काय केलं, त्याला अशी शक्ती दिली की त्या ठिकाणी त्यानं म्हणजे जो रक्तबीज होता त्याचा नाश केला. म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नवदुर्गा दशमहाविद्यामधले 6वी दुर्गा जी आहे ती कात्यायनी आणि ती मूळ स्वरूपामध्ये तिथं कोल्हापूरमध्ये विराजमान आहे. तर या पद्धतीनं जेव्हा जर कोणी येणार असेल तर आगाऊ सांगितलं तर त्या ठिकाणी त्याला काय जास्त नाही, रिक्षाला काहीतरी 25, 100, 150 रुपये खर्च येतो काय, अदरवाईज काही नाही. तिथं आम्ही काय कोणाकडे पैसे घेत नाही आणि तिथं देवाला कोणत्याही प्रकारचा 10 रुपये देखील देण्याची आवश्यकता नाही. फक्त मग कात्यायनी मंदिरमध्ये की आपण ओटी